जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान आदर्शांना सादर वंदन करतो आणि आज चौदार तळ्याचा 99वा वर्धापन दिन, समता सैनिक दलाचा 99वा वर्धापन दिन या निमित्तानं आज आपल्याकडे भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी राष्ट्रीय कार्याध्यक्ष, समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। पूज्य भिक्षू संघ आणि सर्व समता सैनिक दलाचे अधिकारी, सर्व भारतीय बौद्ध पदाधिकारी यांना आज आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी या आपल्या ध्वजाचं ध्वजारोहण करावं। आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब। महाडच्या चौदार तळ्याचा इतिहास शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट करा। डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची मागणी। शताब्दी वर्षात 1 लाख समता सैनिक घडवण्याचा संकल्प। महाड येथे 99व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य सोहळा संपन्न। महाडच्या चौदार तळ्याचा लढा हा जगातील मानवाधिकाराचा सर्वात मोठा लढा आहे। 20 मार्च 1927 रोजी सुरू झालेल्या या संग्रामाला आज 99 वर्षे पूर्ण होत आहेत। मात्र दुर्दैवाने आजही हा इतिहास शालेय पाठ्यपुस्तकात शिकवला जात नाही, अशी खंत भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर यांनी व्यक्त केली। चौदार तळे सत्याग्रह आणि समता सैनिक दलाच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने हा गौरवशाली इतिहास पाठ्यपुस्तकात यायलाच हवा, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली। रायगड दक्षिण जिल्हा शाखेच्या वतीने महाड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित चौदार तळे वर्धापन दिन, 10 दिवसीय श्रामणेर बौद्धाचार्य शिबिर आणि समता सैनिक दल शिबिराच्या सांगता समारंभात डॉक्टर आंबेडकर बोलत होते। या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर ॲड.ए.सी.के. भंडारे यांनी दलाच्या शताब्दी निमित्त 1 लाख सैनिक बनविण्याचा संकल्प जाहीर केला। प्रत्येक पदाधिकारी आणि सैनिकाने किमान 5 नवीन सैनिक तयार करावेत, असे आवाहन त्यांनी केले। जे कार्यकर्ते सर्वाधिक सैनिक तयार करतील त्यांचा विशेष गौरव केला जाईल। तसेच शताब्दी वर्षानिमित्त मुंबई किंवा नागपूर येथे भव्य अधिवेशन आयोजित केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले। संविधानाच्या माध्यमातून प्रस्थापित झालेली समता टिकवण्यासाठी सर्वांनी मिशन 25 नुसार काम करावे, असे आवाहनही ॲड. भंडारे यांनी केले। या कार्यक्रमात उत्तर प्रदेशातील भंते सुमित्रत्न, भंते शांतिरत्न, राष्ट्रीय सचिव भिकाजी कांबळे, महाराष्ट्र अध्यक्ष यू.जी. बोराडे यांनी आपल्या भाषणातून शुभेच्छा दिल्या। यावेळी भंते बी. सुमेध बोधी, भंते ए. सुमेध बोधी, राष्ट्रीय सचिव बी.एच. गायकवाड, राष्ट्रीय कोषाध्यक्ष सी.बी. तेलतुंबडे यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाचे अध्यक्षपद जिल्हा अध्यक्ष संतोष जाधव यांनी भूषवले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन तालुका अध्यक्ष सुनील जाधव यांनी केले। बाबासाहेब आंबेडकर सैनिक रत्न राष्ट्रीय पुरस्कार चंद्रपूरचे मेजर जनरल अशोक पेरकावार यांना प्रदान करण्यात आला। तसेच परेड संचलन, बँड पथक आणि श्रामणेर उपासिका प्रशिक्षणाचे प्रमाणपत्रही डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते वितरित करण्यात आले। दिवसाची सुरुवात महाड येथील क्रांतीस्तंभ ते चौदार तळ्यापर्यंत काढलेल्या भव्य रॅलीने झाली। चौदार तळ्यावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मंत्री संजय शिरसाट, भंते राहुल बोधी आणि इतर मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले।